उज्जवल तू बी बसला वय रे बाळा. हा भाऊ तुम्हाला वाढायचंय नंतर म्हणून मी अगोदर बसली. मला वाढायसाठी आधी बसलाच वय. काय वाढशील मला वाढशील रसा पी पीस जाऊ दे पीस देतो तुला. पाटील दारा रसा. रामभाऊ रसा मात्र अगदी चांगला दणदणीत झालेला का म्हणूनच रसा घ्या आणि टाका 2 चमचे. बस एवढे पिढ्या. तुम्ही आमच्या घरी आला मला लय आनंद झाला. अगं तुमचं प्रेम जेवढं आहे की बाहेर टाकावून बाळासाहेबांनी म्हणलं खास रामभाऊने तुम्हालाच बोलवले. हा बरं कार्यक्रमाला बोलावलं होतं ना ते बरं झालं ह्या कार्यक्रमाला सुभाषराव रसा देऊ नको रामभाऊ चांगला झाला घ्या ना. नको 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 रामभाऊ लिंबू आहे का? लिंबू आणतो सुभाषराव. ए लिंबू का पारे लिंबू बी आणला सुभाषराव. रसा देऊ हे पळी घालतो हा. रामभाऊ तर जीव आमच्या सर नमस्ते. हा तुम्ही प्रेमाने घातलेला हा काढू वाटत नाही हो सन्मान निराम तुम्ही जास्त तर ठेवला पाहिजे. नाही ठेवत जेवण छान झालं. हो. सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या इथे पंक्तीची पंक्ती बसतात. बरं मोठमोठे अधिकारी येऊन गेले बरं ते आपले विजयशाही देशमुख साहेब आहेत कलेक्टर ऑफिसला असतात. हा कलेक्टर आहेत ते प्रधानमंत्रीराव पाटील हो. तहसीलदार साहेब बरं. तुमच्या अगोदर हा. हे वारंवार माझ्याकडे मला भेटल्याशिवाय जात नाही. ठीक आहे रामभाऊ मला वाटतं सकाळी तापलाय म्हणजे मला बोलावता का नाही कोणा पण अध्यक्षांनी सांगितलं निरोप बेचार झालं सुखवाड. राजकारणात पलीकडे आपले संबंध आहेत आणि असे कितीतरी माणसांना जेवण घालतो संधी पण मस्त झाले पण उन्हे बोलावत सुद्धा येणारी माणसं रामाला लय आवडतात. पप्पू मान दिला पप्पू तुला गावात पाणी सोडायचं असं ना लाईनी राहिल्या असलेल्या त्याच्यामुळे माझ्या आधी बसला ते बरं झालं बाळा. कसं सुख 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 ना देतो सुख बाळा लय बाय झाले. असं ना रसा पी मग कळू. अहो भाऊजी पण आता कसं पुरवायचं मला तुम्ही सांगा ना सगळं कमी पडलंय. वाटा वाटा पाणी पाणी वाटा तुम्ही. पाणी उचलंय ना तरी पण कमी पडायला. काय मारते ती ही काय फुकाची जेवणार आहे. वाटा वाटा मरून दे तिकडे. साहेब मी सदस्य आहे या गावचा ग्रामपंचायत. बरं विकास कामं तर बघितली तुम्ही. हो माहिती आहे. बघितली सगळे तुमचे छान काम केलंय रामभाऊनी पण. पहिले रामभाऊला पण काय पाहिजे कुठं हलकटपणा करायचा. अहो पण त्यांनी पण कमी आणलं बघा ना तेवढी माणसं जेवायला आल्या तर कसं पुरवा मलाच कळत नाही. प्रश्न पडलाय माझ्या पुढे. पुरुष आहे सगळी तहसीलदार साहेबांच्या पुढे मग आता काय करायचं तुम्ही सांगा. निवड नालायक राव रामभाऊचा. रामभाऊ रामभाऊ काय झालं कुठं परिस्थिती अहो, तो रसा मध्ये काय ये वा. पण चापल्या. संपले का आता काय करायचं तुम्ही सांगा बरं. है ना ह्यांना थोड्या नाचा वाटत नाही सुभाषरावला पाटलांना. हा सगळं संपलं भाकरी संपल्या भाजी संपली. ह्यांना कानात म्हणू का तुम्ही ओटा म्हणून. हो माझ्या आवडून आहे असं कर. आता काय करायचं मग तुम्ही सांगा कसं मार्ग काढायचं. तुम्ही उकाते म्हणा गरम गरम होते म्हणा सावकाश जेवण म्हणायचं नुसतं लांब व्हायची. वाढ असं कर. भात वाढ भाकरी म्हणजे भाकरी टाकायचा. ठीक बस आता झाले पण प्रेमाचा चामच्या. बस बस बस. ए बाळ्या माझी माझ्या बघत बसलाय बरं मदत करा काय मरतोयस काय. माणसं काय जाणवले तुला हे हलकटा कुत्रा हाड म्हटलं तरी निघून जात नाही. खुशाला म्हटलं साहेबांच्या बस मला हे आलाय. बाळ्या आता माझं नियोजन बिघडले मला तर काळजी रसा बी मिळणार नाही आपल्याला प्यायला. म्हणून दे तिकडे पण ह्याला घासा वाटत घरी मिळत नाही तुला. तरी तू सांगितलंय ना तिला एक तांब्या ढकल काढवणार म्हणून. किती 2 तांबे वाढवलं 2 तांबे ओतले किती वाढायचं वहिनी. तरी कुत्री चांगलं झालं म्हणते ती बाळ्या. अरे खावं ना खाली मुलांना ईडीत म्हणावं लागेल. शान सुरत होतं ना
सुभाष पाटील हे पाटील उद्या तर होते पिसाला. अरे रामभाऊ काय वेटर आहे का? बॉस मी का मला माहिती का तहसीलदार साहेबांच्या पुढे क्रेडिट घ्या तुम्ही वाढा, तुम्ही आग्रह करा असं पाठवा. मग त्या कशाला राम तुम्हाला सगळे क्रेडिट मिळते ना. असं हे तुम्ही नालायक आहेत ना. आपल्या आमू घालवायचा मुद्दा मी केला असेल खेळ. म्हणून त्या संध्या कुत्र्या देता हार काढला नाही मी. बरं काढूच नका. आणि त्या सदस्याला मेंबरला कोणी सांगितलं साजाला कोणी सांगितलं त्याला? अरे आपण जर घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असला पत्राला अशा उकारड्यावर टाकल्यावर कुत्र्याला या म्हणावं लागतं का? कसला प्रकार हे बघा ना. मला सांगा मी तिकडे नियोजन केलो यांचं 100% काहीतरी ठरलं असणार. हा रसा आणतो काय? रसा आणतो तो. कशाला वाढत आहे बेकार. किती तांबे वाटायचे अजून त्या रशात. पाण्याचं ओतून राव बेकारी होईल. देतो मी सगळे बघतो. अरे हे आणतो हा. नीच निवळ नका. चला चला या या. सर काय शेवेत त्रुटी राहिल्या असल्याचं समजून घ्या. अगदी छान झालं सर. रामभाऊचं काम लय जोरात बरं का. अगदी अगदी होय लय जोरात काम रामभाऊ. गाडीत दे. ते फेटांतील गाडी टाक बरं का साहेब. रामभाऊ म्हणजे आमच्या गावचा इंटरनॅशनल पुढारी. बरं कशाला म्हणजे सत्यता असू नसू एक नंबर काम. एवढं भ्रष्टाचार झालं पण रामभाऊचा कुठल्याच भ्रष्टाचार नाही नाही आपण सगळं असू द्या. स्वच्छ माणूस आहे. हो. नाही तर पुढारी तशी भ्रष्टाचारच असतात. पण आपण नाही तसं. रामभाऊ नाही. फक्त गावातल्या वाद गावात मिटवा. नाही नाही अध्यक्ष आहेत ना. नाही साहेब तुमच्यापर्यंत वादच येणार नाही आता. नाही आम्ही सरपंचाला सांगतो की नाही सरपंचाचं नाही इथं काय मी आहे ना. हा. नाही ना. साहेबांच्या त्या अधिकार नको. रस्त्यांची कशा अवस्था आहे इकडे? हे तुम्ही बघितलं की हे बघा ना कामं केलेली आज 14 रस्ता झाला बघा. 14 एक नंबर रस्ता. सगळं डांबरी केलं तर रामभाऊ बेत मस्त जोरात केला बरं का. सुभाषराव रामभाऊ चला. बडीशेप असली तर काही असतं तर चांगलं झालं असतं. मग काय ते चला. रामबा डाक टकराची काळ्या का दातात आलं का? होय हाय का मसाले पान वगैरे काय? हाय ना. असं करा सगळ्यांनी मसाले पानं साधी पानं खाऊन माझ्या तोंडावर पान खाऊन थुका. अरे काय पद्धत असते का नाही? बाळू किती मटण आणलं होतं आपण? रामभाऊ जाऊ दे आता. हो का अन्नदाता सुखी भाऊ जाऊ दे. चला. आशीर्वाद तरी मिळते चला आपल्याला. चला. अन्नदाने सर्व श्रेष्ठ दाने. हा तसं मी काय मेचणारा माणूस आहे का? जर पाटील काडी घरी पाटणीला मागा तर दुसऱ्याच्यात काड्या नका करू. रामभाऊ मला काय म्हणायचं का अन्नदाने सर्व श्रेष्ठ दान असलं ना तो भुकेल्याला द्यावं. हे माझगी जेवून गेली ह्याचं दुःख वाटतंय. बळ्या आज या दुःखाच्या प्रसंगी आणि धावपळीच्या युगात तोच मला खऱ्या अर्थाने झाला. हे? त्याच्यामुळे मी तुझा सत्कार नको मारू द्या. असू दे. ऐका की रामभाऊ वहिनी आपल्याला बेसन आणि चपाती केली या. असं मग काय करते? जाऊ दे कुत्री तर गेली जेवून खातो मग जाऊ दे चल.